नमस्कार. बांगलादेश मुक्तीसंग्रामाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर साप्ताहिक विवेक तसंच इतिहास संकलन समितीचा कोकण प्रांत विभाग आणि महा MTB यांनी आयोजित केलेल्या युद्धस्य कथा रम्यः या व्याख्यानमालेत मी अश्विनी मयेकर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या अनुभवी आणि प्रभावी नेतृत्वाखाली 1971चं युद्ध भारताने लढलंच नाही तर त्यात अविस्मरणीय विजय मिळवला. फील्ड मार्शल माणेकशॉ हे जसे अजोड युद्धनीतीसाठी, त्यातल्या नियोजन कौशल्यासाठी आणि प्रभावी नेतृत्वासाठी ओळखले जातात, तसेच शरणागती पत्करलेल्या पाकिस्तानी सैनिकांना त्यांनी दिलेली जी वागणूक आहे त्यासाठीही माणेकशॉ यांचं नाव अतिशय आदराने घेतलं जातं. आजच्या या भागात आपण या महान सेनानीचा अधिक विस्ताराने परिचय करून घेणार आहोत. भारतीय हवाई दलातल्या निवृत्त फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे यांच्याकडून. सैन्य दलाविषयी प्रेम आणि काम करण्याचा वारसा शिवाली यांना त्यांच्या वडिलांकडून कर्नल निवृत्त सुनील देशपांडे यांच्याकडून मिळाला आहे. सैन्य दलात दाखल होण्यापूर्वी भारतीय प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली इथे होणाऱ्या संचलनात 1993 साली NCC कॅडेट म्हणून शिवाली यांची निवड झाली होती. त्यासाठी त्यांना अखिल भारतीय स्तरावरचं बेस्ट सिनियर विंग NCC कॅडेट हे सुवर्णपदकही प्राप्त झालं होतं. नागपूर इथे असणाऱ्या प्रहार या सामाजिक संस्थेच्या शिवाली या संस्थापक विश्वस्त आहेत. अनेक आयाम असलेल्या या संस्थेमार्फत उद्याचा सैनिक घडवण्याच्या हेतूने आजच्या किशोरवयीन मुलांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिरांचंही आयोजन केलं जातं. उत्तम वक्ता आणि संरक्षण विषयातल्या तज्ज्ञ म्हणूनही शिवाली यांचा लौकिक आहे आणि आजवर त्यांनी केलेल्या विविध कामांसाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आजच्या व्याख्यानाला सुरुवात करावी. शिवाली देशपांडे. नमस्कार. जय हिंद. 1971च्या युद्धाचा सुवर्ण महोत्सव आपण साजरा करतो आहे आणि या युद्धामध्ये खूप मोठी कामगिरी केलेली आहे आणि खरं तर असं म्हणतात की ह्या युद्धाचे आर्किटेक्ट जे होते ते होते फील्ड मार्शल सॅम हॉर्मोसजी फ्रेमजी जमशेदजी माणेकशॉ. महावीर चक्र आणि नंतर त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पण मिळालं होतं. सॅम बहादूर असं त्यांना ओळखलं जातं आपल्या सैन्यामध्ये आणि सॅम बहादूर यांचा जन्म झाला होता 3 एप्रिल 1914 मध्ये. एकूण ते लोक 6 भावंड होती आणि सॅम बहादूरचा त्यांचं जे एक स्वप्न होतं की मला डॉक्टर बनायचं आहे. त्यांना अजिबात सैन्यात भरती नव्हतं व्हायचं, त्यांना डॉक्टरच व्हायचं होतं आणि त्याच्यासाठी त्यांच्या वडिलांना त्यांनी म्हटलं की मला डॉक्टर व्हायचं आहे आणि मला डॉक्टर व्हायला तुम्ही मला विदेशात पाठवा. त्यांच्या वडिलांनी एक अट टाकली की तुला जर इतके टक्के मिळाले तर मी तुला विदेशात पाठवीन डॉक्टर व्हायला. त्यांनी ते मिळवल्यानंतर गेले आपल्या वडिलांकडे आणि सांगितलं की आता तर मला तेवढे टक्के मिळालेत, आता मला पाठवा. तर त्यांच्या वडिलांना असं वाटलं की सॅम बहादूर हा खूप लहान आहे, इतक्या लहान वयात मी त्याला विदेशात कसा पाठवू, म्हणून त्यांनी नकार दिला. नकार दिल्यानंतर सॅम बहादूरला खूप राग आला. भयंकर जिद्दी स्वभावाचे होते ते, पण जिद्दी स्वभावाचे असल्यामुळे त्यांना भरपूर शौर्य पण त्यांच्यामध्ये होतं. ते रागारागात निघून गेले. आपल्या आईला सांगितलं की मी दिल्लीला चाललो. एक जाहिरात बघितली पेपरमध्ये, ती होती सैन्य भरतीची. त्याचा फॉर्म भरला, दिल्लीला गेले, फॉर्म भरून दिला, तिथे इंटरव्ह्यू दिला आणि त्याच्यानंतर त्यांना ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलं आणि ते ऑफिसर झाले. सॅम बहादूर असं त्यांना का म्हणत असत? त्यांना ह्याच्यासाठी म्हणत असत कारण ते गुरखा रेजिमेंटमध्ये होते आणि गुरखा रेजिमेंटमध्ये बहादूर हा एक आपण सहजासहजी वापरणारा शब्द आहे आणि त्याच्यामुळे सॅम बहादूर या नावाने ते सैन्यामध्ये प्रचलित होते.
त्यांचा एक छोटासा किस्सा मी सांगू इच्छिते की जिद्दी, साहसी, निडर ह्याच्याबरोबरच ते किती हसमुख होते त्याचं हे खूप छान उदाहरण आहे. द्वितीय महायुद्धात त्यांना बर्मा कॅम्पेनमध्ये पाठवलं होतं आणि बर्मा कॅम्पेनमध्ये जपानशी त्यांना लढायचं होतं. तिथे लढताना त्यांच्या पोटामध्ये गोळ्या लागल्या आणि खूप वाईटपणे ते जखमी झाले. ते सगळं बघून त्यांचे जे साथी होते त्यांना असं वाटलं की आता सॅम बहादूर आता जगत नाही, हा आता खूप वेळ नाही जगणार, हा आता मेल्यात जमा आहे. पण सॅम बहादूरचा श्वास सुरू होता आणि त्याच्याचबरोबर श्वास सुरू होता. त्यांना तिथून हलवण्यात आलं, त्यांना नेण्यात आलं हॉस्पिटलमध्ये. तिथे एका डॉक्टरनी बघितलं त्यांना. ते म्हणाले की नाही, ह्याच्यावरती आता काहीच होणं शक्य नाही आहे आणि आपण कितीही प्रयत्न केला तरी हा जिवंत जास्ती वेळ राहणार नाही. पण एक ऑस्ट्रेलियन डॉक्टर होता. त्यांनी जेव्हा बघितलं की सॅमचे डोळे उघडे आहेत आणि श्वास घेतोय तो, त्यावेळेला त्यांनी विचारलं सॅमला की हे कसं झालं. तर किती हसमुख होते सॅम बहादूर. त्याचं हे उत्तम उदाहरण आहे की सॅम बहादूर म्हणाले, ते काय झालं, मी बर्मामध्ये गेलो होतो युद्ध लढायला, तिथे मला एका गध्यानी लाथ मारली पोटावर. दोघंही हसले आणि मग ते ऑस्ट्रेलियन डॉक्टरनी हे ठरवलं की आता याला वाचवायला हवं. त्याच्यावरती शस्त्रक्रिया झाली आणि शस्त्रक्रिया ही यशस्वी झाली. जनरल मानेकशॉ 1971च्या युद्धामध्ये चीफ ऑफ द आर्मी स्टाफ होते. त्यांची निर्णय घ्यायची क्षमता, नेतृत्व गुण, त्यांची दूरदृष्टी हे काही वाखाणण्यासारखे गुण होते, ज्याच्या मदतीनेच 1971चं युद्ध हे आपण जिंकू शकलो आणि पाकिस्तानचे आपण 2 तुकडे केले. एक झाला बांगलादेश आणि दुसरा होता पाकिस्तान. पाकिस्तानच्या सैन्याला आपण लिटरली पळायला लावलं. पळायला लावणं म्हणण्यापेक्षा शरणागती त्यांनी पत्करली आणि 93,000 इतक्या सैनिकांनी तिथे आपल्या भारताच्या सैन्यासमोर शरणागती पत्करली. आपले हत्यार खालती टाकून दिले जमिनीवर आणि म्हटलं की आम्ही तुम्हाला शरण येतो. त्यांची ही युद्धनीती कशी होती, हे युद्ध आपण कसं जिंकलो. वास्तविकरित्या जेव्हा पूर्व पाकिस्तानातून पुष्कळ प्रमाणात निर्वासित आपल्या देशात येत होते, त्यावेळेच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना खूप चिंता वाटली. आणि हे काय येत होते निर्वासित, कारण पाकिस्तानचा सैन्य हा तिथल्या लोकांवर, तिथल्या सैन्यावरती खूप जास्ती अत्याचार करत होता आणि त्याच्यामुळे पुष्कळ प्रमाणामध्ये निर्वासित आपल्या देशात येत होते. बांगलादेश सोडून, म्हणजे त्यावेळेचं पूर्व पाकिस्तान सोडून. 27 एप्रिलला श्रीमती इंदिरा गांधी यांनी एक बैठक बोलवली. त्या बैठकीत त्यावेळेचे रक्षामंत्री बाबू जगजीवन राम हे होते आणि त्यांच्याबरोबर 2-3 आणखीन मंत्री होते. आणि त्या मीटिंगला त्यांनी सॅम बहादूरला बोलवलं. ती मीटिंग ह्याच्यासाठी होती कारण श्रीमती इंदिरा गांधी यांची इच्छा होती की आपल्या सैन्याने बांगलादेशवरती, म्हणजे त्यावेळेच्या पूर्व पाकिस्तानवरती हल्ला करावा. त्यांनी हे सॅम बहादूरला सांगितलं की खूप प्रमाणामध्ये निर्वासित येत आहेत आपल्या देशात आणि हे चांगलं नाही आहे. तर सॅम बहादूर यांनी विचारलं
की तुमची काय इच्छा आहे. इंदिरा गांधी म्हणाल्या, माझी इच्छा आहे की हे युद्ध व्हावं, आपण युद्धात पडावं. तर सॅम बहादूरचं लगेचच उत्तर होतं की माझी सेना ही सध्या युद्धासाठी तयार नाही. त्याचं कारण त्यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की काही महिन्यामध्येच पावसाळा सुरू होईल आहे आणि पूर्व पाकिस्तानमध्ये खूप साऱ्या नद्या आहेत. या सगळ्या नद्या पावसाळ्यामध्ये ह्यांच्यामध्ये खूप जास्ती पाणी भरतं आणि त्यावेळेला आपल्या सेनेच्या त्या भागामध्ये एका जागेवरून दुसरी जागेला जायला मूव्हमेंटसाठी खूप जास्ती त्रास होईल. दुसरी गोष्ट की त्याच्यानंतर चायनाकडून पण आपल्याला काही रिॲक्शन होऊ शकते आणि म्हणून सध्या आपण ह्या युद्धात उतरू नाही. माझी सेना ही तयार नाही आहे. मला तुम्ही तयारीसाठी वेळ द्या. मी तुम्हाला जेव्हा सांगेन की आता माझं सैन्य तयार आहे युद्धात उतरायला, तेव्हा आपण युद्धात उतरू. आणि मी तुम्हाला हे निश्चित सांगेन की ज्या वेळेला मी तुम्हाला सांगेन आहे की आता युद्धात उतरायचं, त्यावेळेला आपण जिंकणं हे 100% खरं आहे. आपण 100% हे युद्ध जिंकू. थोड्याशा श्रीमती गांधी या थोड्याशा नाराज झाल्या आणि पण त्यांनी नंतर सॅम बहादूर यांना थांबवलं. मीटिंग संपवली. सॅम बहादूर यांना थांबवलं आणि त्यांना विचारलं की मला युद्ध जिंकायचं आहे, ह्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता. तर सॅम बहादूर यांचं उत्तर होतं, मला तयारीसाठी वेळ द्या. माझी सेना तयार झाली की मग आपण युद्धात उतरू. नाईलाजाने श्रीमती गांधी यांना हो म्हणावं लागलं. तयारी सुरू झाली. कारण त्यावेळेला जे आर्मर्ड डिव्हिजन होतं ते दूर होतं, जे त्यांना सपोर्टसाठी इथे लागणार होतं. जे एक इन्फंट्री ब्रिगेड होती ती पण थोडीशी दूर होती, ती पण त्यांना सपोर्टसाठी इथे हवी होती. तर ह्या सगळ्या गोष्टींना इथे बोलवायला जरा वेळ लागत होता. तयारी झाल्यानंतर 3 डिसेंबरला 1971 जबरदस्त पाकिस्तानाकडून आपल्या पश्चिमेच्या आपल्या हा एअर बेसेसवरती खूप जोरदार हल्ले सुरू केले. पाकिस्तानच्या वायुसेनेने खूप जबरदस्त हल्ले सुरू केले आणि ते हल्ले जसे सुरू केले 3 डिसेंबरला, त्याच्या आधी आपण हळूहळू आपली कारवाई सुरू केली. जसं मुक्ती बाहिनीला ट्रेनिंग देणं, आपल्या सैन्याने त्यांना ट्रेनिंग देणं हे सुरू केलं. जवळजवळ 75,000 गुरिल्ला वॉरफेअरमध्ये ट्रेंड असलेल्या लोकांना आपण त्यांना त्याचं गुरिल्ला वॉरफेअरमध्ये ट्रेनिंग दिलं. बांगलादेशच्याच एक ईस्ट बांगलादेश रायफल्स आणि आणखीन एक युनिट, त्यांना आपण ट्रेनिंग देणं सुरू केलं. आणि त्यांना आपण ह्याच्यासाठी ट्रेनिंग देणं सुरू केलं की तुम्ही आता प्रतिकार करा पाकिस्तानच्या विरोधात. ज्या वेळेला पाकिस्तानला हे कळलं की हे मुक्ती बाहिनी आणि ह्या लोकांना ट्रेनिंग देत आहेत, त्याच वेळेला लगेचच 3 डिसेंबरला पाकिस्ताननी आपल्या पश्चिमेकडच्या सगळ्या हवाई पट्टींना त्यांनी जोरदार आणि जबरदस्त बंबार्डिंग सुरू केलं. 3 डिसेंबरला भारताच्या प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी यांनी डिक्लेअर केलं की भारत आणि पाकिस्तानात आता युद्ध छिडलेलं आहे आणि आता आम्ही युद्धात उतरतो आहे. स्ट्रॅटेजी जनरल माणेकशॉची इतकी सुंदर होती की हे मुक्ती बाहिनीला ट्रेनिंग देणं, हे गुरिल्ला वॉरफेअरमध्ये पारंगत असलेल्या लोकांना तयार करणं, या सगळ्या गोष्टींच्या बरोबरच त्यांनी एक खूप महत्त्वाची युद्धनीती तिथे बनवली. आणि ती युद्धनीती अशी होती की त्यांना माहिती होतं, जनरल नियाझी जे पाकिस्तान सेनेचे होते, जे
पूर्व पाकिस्तानाचे तिथे GOC होते, त्यांना माहिती होतं की जनरल नियाझी ज्या वेळेला युद्ध सुरू झालं ते पूर्व पाकिस्तानचे जे मोठे मोठे आणि मुख्य जी शहरं आहेत त्या शहरांना ते पूर्णपणे प्रोटेक्ट करतील हे त्यांना माहिती होतं जनरल मानेकशॉंना. मग आपण कसं आतमध्ये शिरायचं आणि मग आपण कसं आपली कुठली स्ट्रॅटेजी आपण घ्यायची. सॅम बहादूर यांनी हे ठरवलं की आपली पहिली स्ट्रॅटेजी अशी होईल की आपण मुख्य रस्त्यांवरून पूर्व पाकिस्तानात न शिरता आपण बाजूच्या रस्त्यांवरून म्हणजे सबसिडरी रूट्सवरून आपण आतमध्ये जायचं. हा पहिला उद्देश होता. दुसरा उद्देश असा होता की ढाका ज्या वेळेला पडेल त्यावेळेला आपण युद्ध जिंकलो आहे असं नव्हतं. केव्हा आपण युद्ध जिंकू? ज्या वेळेला पाकिस्तानचे सैनिक हे पूर्णपणे आपल्याला आपल्या देशाच्या सैन्यासमोर शरणागती मागतील आहेत त्याच वेळेला आपण युद्ध जिंकू. हे अगदी निश्चित केलं होतं सॅम मानेकशॉंनी. पूर्णपणे ह्यांचं चोख नियोजन आणि त्या नियोजनाप्रमाणेच त्यांनी काम केलं. ज्या दिवशी 3 डिसेंबरला बंबार्डिंग सुरू झालं त्याच्यानंतरच लगेचच आपली भारतीय वायुसेना, भारतीय नौसेना ही लगेचच ॲक्शनमध्ये आली. आपल्याला PNS गाझीचा किस्सा माहिती आहेच. त्याच्याच बरोबर आपण एक मल्टीप्रॉंग्ड अटॅक आपण बांगलादेशवरती सुरू केला. म्हणजे आपण इतकी सगळी सेना बांगलादेशमध्ये फ्लश केली प्लस त्याच्याबरोबरच पश्चिम पाकिस्तानमध्ये पण पश्चिम बाजूला आपल्या तिथे पण आपले जे काही हवाई पट्टे होते पश्चिमेच्या बाजूला तिथे पण आपण भरपूर सेना ही पाठवली होती. ह्या बाजूला जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा पाकिस्तानच्या सेनेला कळलंच नाही की आपल्याला काय होतंय. पाकिस्तानची सेना ही युद्ध आपण न लढताच आपण हारतो आहे असं त्यांना वाटायला लागलं. हे का वाटायला लागलं? सायकोलॉजिकल वॉरफेअर एक प्रकारचं वॉरफेअर असतं जे आम्ही सैन्यामध्ये शिकतो. त्या वॉरफेअरचं महत्त्व असं असतं की आपण जे शत्रू असतात त्या शत्रूच्या मनोबलला आपण खच्ची करायचं. त्यांच्या मनोबलला आपण खच्ची केलं की मग ते शरणागती पत्करतात. सॅम मानेकशॉंनी ही स्ट्रॅटेजी घेतली आपल्या डोक्यामध्ये आणि त्यांनी काही पत्रकं छापली ज्या पत्रकांमध्ये त्यांनी पुश्तू भाषा, बंगाली भाषा, उर्दू भाषामध्ये ते छापली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की तुमची सेना हारते आहे, तुम्हाला आम्ही सगळीकडून घेरलेलं आहे आणि तुम्ही काहीच नाही करू शकत, तर तुम्हाला एकच पर्याय आहे की तुम्ही भारताच्या सेनेसमोर तुम्ही शरणागती पत्करा आणि शरणागती तुम्ही पत्करली तर आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो की आम्ही तुम्हाला एका सैनिकाप्रमाणेच तुम्हाला वागवू, आम्ही तुम्हाला काही टॉर्चर नाही करू किंवा आम्ही काही हे नाही करू. अशी पत्रकं त्यांनी वाटायला सुरुवात केली. वाटायला म्हणण्यापेक्षा त्यांनी एअर ड्रॉप केली अशी पत्रकं पूर्ण बांगलादेशमध्ये. प्लस त्यांनी आणखीन 2-3 काही संदेश पाठवले रेडिओनी आणि त्यांनी संदेश पाठवले काही आणखीन सैन्याला पाकिस्तानच्या आणि आणखीन काही जनरल्सना पाकिस्तानच्या की आता तुम्ही हारता आहात, तुमचं सैन्याचं मनोबल खच्ची झालेलं आहे आणि तुम्ही आता शरणागती स्वीकारा, दुसरं तुमच्याकडे काही पर्याय नाही आहे. आणि हे जेव्हा सगळी पत्रकं वाचलीत पाकिस्तानच्या सैन्याने तेव्हा खरोखर त्यांचं जे मनोबल होतं ते अगदी खच्ची झालं पूर्णपणे. आणि त्याच वेळेला ज्या वेळेला हे असं झालं एक एक करून पाकिस्तानचे जे अधिकारी होते त्यांनी सांगायला सुरुवात केली की आम्ही शरणागती स्वीकारतो आणि पांढरे झेंडे घेऊन यायला लागले. स्ट्रॅटेजी बघा जनरल मानेकशॉची किती
छान होती, किती उत्तम होती आणि कुठल्या चोखपणे त्यांनी हे पूर्ण प्लॅनिंग केलं होतं. नियोजन हे किती महत्त्वाचं असतं ह्याच्यानी आपल्याला कळतं. त्याच्यानंतर एक जवळ मला असं वाटतं 11 डिसेंबरला एक लेफ्टनंट इफ्तेकार म्हणून होते पाकिस्तान सेनेचे. त्यांनी पांढरा झेंडा आणला आणि त्यांनी म्हटलं की मला शरणागती स्वीकारायची आहे, मी नाही लढू शकत. हळूहळू त्यांचे अधिकारी आणि त्याच्याबरोबरच पुष्कळसे त्यांचे सैनिक हे पण शरणागती स्वीकारायला हे लोक तयार झाले. त्याच्याच बरोबर आपली इथे डिप्लोमॅटिक पण पुष्कळ हालचाल सुरू झाली होती. कशी सुरू झाली होती? इंदिरा गांधी या निघाल्या होत्या सगळ्या देशांमध्ये जायला आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली होती की पाकिस्तानची सेना हे पूर्व पाकिस्तानमध्ये कशा प्रकारे छळते आहे लोकांना, कशा प्रकारे त्यांना मारहाण करते आहे, कशा प्रकारे बलात्कार आणि ह्या सगळ्या गोष्टी करता आहेत तिथल्या महिलांना, आणि त्याच्यासाठी त्यांना वाचवण्यासाठी म्हणून आम्ही हे युद्ध छेडलं. आणि पाकिस्तानने पहिलं पाऊल उचललं, आम्ही पहिलं पाऊल उचललं नाही. 3 डिसेंबरला पहिले पाकिस्तानने हल्ला केला आमच्या पश्चिमे क्षेत्राच्या आमच्या हवाई पट्ट्यांवरती आणि त्याच्यानंतर आम्ही हे पाऊल उचललं. त्याच्यामुळे आपल्यावरती काही आळ नाही आला भारतावरती आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सांगत श्रीमती इंदिरा गांधी यांनी भरपूर देशांना ट्रॅव्हल केलं आणि कुठल्याच देशाकडून आपल्याला काही सपोर्ट मिळाला नाही. फक्त एक सपोर्ट मिळाला, तो आपल्याला रशियाकडून. रशियाने म्हटलं की आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करूया आणि त्याच्यानंतर युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलमध्ये पण हे सीजफायर आपण करायचं भारत पाकिस्तानच्या युद्धामध्ये हा प्रस्ताव केला, पण रशियाने त्याला विटो केलं. रशिया म्हणे काही गरज नाही आहे आणि अशा प्रकारे रशियाने आपल्याला पुष्कळ मदत केली. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे 71च्या युद्धामध्ये नौदलांनी आपल्या कशी आपली कामगिरी केलेली आहे. हे सगळं करत असतानाच 15 डिसेंबरला जनरल नियाझी यांनी कळवलं आपले जे जनरल जगजीत सिंग अरोरा होते त्यांना की आम्ही शरणागती स्वीकारतो. 16 तारखेला ही शरणागती स्वीकारली पाकिस्तानच्या सैन्याने. ह्या युद्धामध्ये सॅम मानेकशॉच्या नेतृत्व गुणांचा, त्यांचं नियोजन, त्यांची दूरदृष्टी, त्यांची इच्छाशक्ती आणि त्याच्याबरोबरच त्यांनी जसा जसा विचार केला तशा गोष्टी घडत गेल्या, हे महत्त्वाचं होतं. प्रत्येक ऑफिसरला, प्रत्येक सैनिकाला जाऊन सॅम मानेकशॉ यांनी हे युद्धाच्या पहिले हे जाऊन भेटले, त्यांचं मनोबल उंचावलं आणि यांनी म्हटलं की आपण आता तयार व्हायला हवं आपल्या सेनेला. आपण काही पण आपल्याकडे समोर काही पण चॅलेंज येऊ शकतं. अशा प्रकारे त्यांनी सगळीकडे म्हणजे थेट लद्दाखपासून अरुणाचलपर्यंत सगळीकडे जनरल मानेकशॉ हे फिरले आणि त्यांनी सगळ्यांचं मनोबल हे खूप मजबूत केलं. 16 डिसेंबरला ज्या वेळेला शरणागती स्वीकारली पाकिस्तानच्या सेनेने, 93,000 सैनिक यांनी तिथे शरणागती स्वीकारली. जनरल जगजीत सिंग अरोरा भारताकडून आणि जनरल नियाझी पाकिस्तानकडून ह्या लोकांनी त्या डॉक्युमेंटवरती सिग्नेचर केली होती आणि हतियार टाकले. त्यांनी आपला बेल्ट काढून ठेवला, आपली हेडगिअर म्हणजे आपण ज्याला बेरव म्हणतो, कॅप, ती काढून ठेवली आणि आपल्या देशासमोर शरणागती स्वीकारली. ह्या सगळ्या पाकिस्तानी सैनिकांना सॅम बहादूरनी हा विचार आधीच केला होता की या सगळ्या सैनिकांना, 93,000 सैनिकांना लवकरात लवकर बांगलादेशातून आपण आपल्या देशामध्ये घेऊन यावं, नाहीतर ज्या प्रकारचे अत्याचार या पाकिस्तानच्या सेनेने बांगलादेशच्या लोकांवर केले होते, त्याला बघून लोक त्यांना जिवंत, ह्या 93,000 सैनिकांना जिवंत नसतं ठेवलं.
त्याच्यामुळे लगेचच त्यांना तिथून मूव्ह करण्यात आलं, तिथून हलवण्यात आलं त्यांना आणि त्यांना आपल्या देशामध्ये घेऊन आलेत. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना आपण ठेवलं होतं. प्रिझनर ऑफ वॉर ह्याच्या म्हणजे प्रिझनर ऑफ वॉर कॅम्प्स आपण बनवले होते आणि तिथे यांना ठेवलं होतं. पण जनरल माणिकशॉ हे किती उत्तम सैनिक होते हे बघा. एक सैनिक हा नेहमी दुसऱ्या सैनिकाला हा आदर करतो आणि कारण त्याला माहिती असतं की मी जसं माझ्या देशासाठी लढतो तसंच तो सैनिक त्याच्या देशासाठी लढत असतो. आणि त्याच्याचमुळे जेव्हा मी लढतो त्यावेळेला त्या सैनिकाला मी हा आदर दिलाच पाहिजे. जे पूर्ण ह्यांचे कॅम्प्स होते POWsचे, तिथे जे काही आपल्या सैनिकांनी पाकिस्तानच्या सैनिकांना ठेवलं होतं, तिथे जनरल माणिकशॉने ठेवलं होतं, वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलं होतं. तिथे त्यांना उत्तम प्रकारचं जेवण, त्यांना उत्तम प्रकारचं राहण्याची सोय, त्यांच्या गाद्या व्यवस्थित, त्यांना मच्छरदाणी देण्यात आली आणि त्यांना जेवण तर छान होतंच, पण त्यांना पत्र जर लिहायचे असतील आपल्या घरी तर ते पण लिहिण्याची सोय दिली होती. त्यांना पत्र येण्याची पण आपण सोय केली होती. आणि जनरल माणिकशॉ हे स्वतः जाऊन प्रत्येक सैनिकाला भेटत होते, प्रत्येक पाकिस्तानच्या सैनिकाला भेटत होते आणि त्यांना विचारत होते सगळं ठीकठाक आहे ना, इथली व्यवस्था चांगली आहे, जेवण चांगलं आहे, काही कुठे डास वगैरे तर नाही आहे, मच्छरदाणी व्यवस्थित आहे. असं प्रत्येक सैनिकाला भेटून पाकिस्तानच्या जे शरणागती ज्यांनी स्वीकारली होती त्यांना भेटून विचारत होते. असं कोण जनरल करतं, कोणता जनरल असा करतो? आणि त्यांना ह्या गोष्टीबद्दल विचारण्यात पण आलं सरकारकडून. त्यांनी एकच गोष्ट म्हटली की मी एक सैनिक आहे आणि मला एका सैनिकाला आदर हा दिलाच पाहिजे. त्या सैनिकांनी आपल्या देशासाठी आपल्या देशाच्या कमांडर्सच्या ऑर्डरवरती आपल्यावरती हल्ला केला. ह्याचा अर्थ असं नाही की आपण पण त्यांना खूप वाईट तऱ्हेने आपण जगवायचं नाही. आपण एक भारताची जी सेना आहे ती एक जसं आम्ही सैन्यात म्हणतो की द इंडियन आर्मी इज अ व्हेरी मॉरल आर्मी, की भारताच्या सैन्यामध्ये एक खूप सुंदर गोष्ट आहे आणि ते म्हणजे भारतीय संस्कृती, आणि भारतीय संस्कृतीप्रमाणेच आम्ही वागूया. आणि म्हणून प्रत्येक सैनिकाचं स्वतः जाऊन यांनी विचारपूस करणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या अगदी खूप उत्तम केल्या होत्या जनरल माणिकशॉने. जनरल माणिकशॉ हे फक्त भारतामध्येच लोक त्यांना ओळखत नाही, पण जगामध्ये पण त्यांना ओळखलं जातं आणि ह्याच सगळ्या गुणांसाठी त्यांना ओळखलं जातं. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे 1971च्या युद्धाचे ते आर्किटेक्ट होते. आणि आपल्याला आपण जे हे युद्ध जिंकलेलो आहे त्या युद्धाचं जे पूर्ण नियोजन होतं, त्या युद्धाचं पूर्ण जे प्लॅनिंग होतं ते सगळं हे सॅम माणिकशॉ यांनी केलं होतं. आणि तशाच प्रकारे जसं त्यांनी इंदिरा गांधी यांना कबूल केलं होतं की मी हे युद्ध तुम्हाला जिंकून दाखवीनच आणि 100% ही विजय आपलीच होईल आहे, ते अगदी त्यांनी खरं करून दाखवलं होतं. आणि त्याच्यानंतर एक दुसरा राष्ट्र ह्याचा जन्म झाला होता, बांगलादेश. आणि ह्या सगळ्या युद्धाच्या नंतर जनरल माणिकशॉने आपले सगळे जे कमांडर्स आहेत, आपले जे सैनिक आहेत, त्यांना उद्बोधन देऊन त्या सगळ्यांची खूप तारीफ केली आणि त्यांचं खूप एकदम मनोबल उंचावलं. आणि ज्या प्रकारे आपली सेना ही लढली होती त्याच्यासाठी त्यांनी खूप त्यांना शाबाश दिलं. आणि अशा प्रकारचा विजय मिळवणं, इतक्या मोठ्या प्रमाणात कुठली सेना ही शरणागती स्वीकारणं, हे पूर्ण जगाच्या इतिहासात पहिल्यांदा झालेलं आहे आणि ते भारतीय सेनेने करून दाखवलं आणि जनरल सॅम माणिकशॉ यांच्या नियोजनाने करून दाखवलं. त्याच्यामुळे जनरल सॅम माणिकशॉ हे आपल्या देशासाठी, आपल्या सेनेसाठी ही खूप गर्वाची बाब आहे की ते आपल्या देशात आणि आपल्या सैन्यामध्ये होते. सगळ्यात शेवटी त्यांचे खूप सारे इंटरव्ह्यूज झाले होते आणि आपले त्यावेळेचे राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे त्यांना भेटायला गेले होते
जेव्हा ते इस्पितळात भरती होते त्यावेळेला. आणि त्यावेळेला त्यांनी विचारलं होतं, डॉक्टर कलाम यांनी विचारलं होतं की हाऊ आर यू. तर जनरल मानेकशॉनी म्हटलं होतं की आय फील सॉरी बिकॉज आय कांट सल्यूट यू. तुम्ही राष्ट्रपती आहात ह्या देशाचे आणि मी तुम्हाला सल्यूट नाही करू शकत कारण मी आजारी आहे, याचं मला वाईट वाटतं आहे. किती हा म्हणजे ह्याच्या रक्तामध्ये किती सैनिकी गुण हे भिनलेले होते ह्याच्यावरून आपल्याला सगळ्यांना कळतं. सगळ्यात शेवटी एकच मी फक्त म्हणू शकीन की सॅम बहादूरसारखे अधिकारी, सॅम बहादूरसारखे म्हणजे माणुसकी असलेले व्यक्ती आणि सॅम बहादूरसारखे विचार करणारे व्यक्ती या देशामध्ये फार कमी झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे फार गर्वाची बाब आहे की फील्ड मार्शल सॅम हॉर्मुझजी, फ्रेमजी, जमशेदजी मानेकशॉ हे आपल्या देशामध्ये होते आणि आपल्या देशाच्या सैन्याला त्यांनी विजयाकडे नेलं होतं. सगळ्यात शेवटी एक सगळ्या ह्या 71च्या युद्धामध्ये ज्या ज्या सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे, वीरगती ज्या ज्या सैनिकांना मिळालेली आहे, त्या सैनिकांना मी श्रद्धांजली देऊ इच्छिते. आणि त्यांच्यासाठी मी म्हणू इच्छिते, खूप सुंदर हे वाक्य आहेत. हे कर्नल डॉक्टर VP सिंग यांनी लिहिलेले आहेत आणि राष्ट्रकवी आहेत ते. त्यांच्या शब्दांमध्ये, गर्जना हो और हो हुंकार तुम, वज्र हो और हो टंकार तुम, धैर्य साहस शक्ति के आधार तुम, अनगिनत आहूतियों की धार तुम प्रलय हो और तुम सुमृत पवन, राष्ट्र के प्रहरी तुम्हें शत नमन, राष्ट्र के प्रहरी तुम्हें शत नमन. जय हिंद. व्याख्यानमालेचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आणि विवेकचे दर्जेदार कार्यक्रम पाहण्यासाठी विवेकच्या फेसबुक पेजला, यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. प्रखर राष्ट्रवादाची परखड अभिव्यक्ती, साप्ताहिक विवेकची हीच रीती. विषयाचं नाही त्याला बंधन, ध्यास एकच समाज प्रबोधन. या अमृत महोत्सवी विचार यात्रेत डिजिटली सहभागी व्हा. विवेकची वेबसाईट, फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल आजच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.